नमस्कार. तसं बघायला गेलं तर आपला ना दशावतार हा विषय चालू आहे, परंतु आपण आज नुकतीच जवळ आलेली ही जी आहे दासनवमी तिचा अभ्यास करणार आहोत. समर्थांना नमस्कार करत असताना आपल्याला असं म्हणावंशी वाटतं की सुखा सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा समर्थ रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. खरोखरच आपल्याला दुर्लभे भारते जन्म अशा आपण ठिकाणी जन्म घेतलेला आहे की आपल्याला सगळ्या संतांची ही भूमी आहे आणि संतांचे विचार, संतांचं दर्शन, संतांचं ग्रंथ वाचन हे आपल्याला खूप मार्गदर्शक ठरणार आहे. पुढच्या पिढीला पण आपण मनाचे श्लोक समर्थांनी सांगितलेले आपण देण्याचा प्रयत्न करूयात, कारण आपल्याला शाळेमध्ये पूर्वी लहानपणी शिकवलेले असायचे, घराघरामध्ये आपले मनाचे श्लोक असायचे, पण आज आपल्याला तशी परिस्थिती दिसत नाहीये, म्हणून आपल्याला तो प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आपल्याला समर्थांनी जे काही थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींविषयी ते पण आपण बघत असताना त्यांनी सांगितलं की मानवाच्या जीवनामध्ये 4 अवस्था असतात. तर 4 अवस्थामध्ये त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की एक क्रियाशक्ती, दुसरी भावना शक्ती, तिसरी विचार शक्ती आणि चौथी आहे ती संयम शक्ती. या 4 शक्ती मानवाच्या ह्याच्यात असतातच आणि त्या सगळ्या शक्ती उद्दीपित होण्यासाठी थोडा अभ्यास आवश्यक आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं ह्याच्यामध्ये सुद्धा, गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाला उपदेश करताना त्यांनी सांगितलेलं आहे की लोकेस्मिन् स्विधा अनिष्ठा पुरा पोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. हे का सांगितलं तर आपली निष्ठा जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची निष्ठा आहे आणि म्हणून त्यांनी उपदेश केला अर्जुनाला की अशा प्रकारची निष्ठा ही साधना करणाऱ्यांना अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून दासबोध सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि दासबोधाच्या ग्रंथातून त्यांनी आपल्याला समजवलेलं आहे की ग्रंथाचा जर अभ्यास करायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जीव, जगत, आत्मा आणि ब्रह्म याचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. आणि तो विचार करत असता समर्थांच्या मते आत्मा आणि ब्रह्म हे 2 वेगवेगळे नाहीतच. आत्मा म्हणजे समर्थांनी सांगितलंय की तो ब्रह्मच आहे. हे समजत असताना त्यांनी आपल्याला सांगितलं की शुद्ध ज्ञानाची त्यांनी चर्चा केलेली आहे आणि माणसाजवळ शुद्ध ज्ञान असावं. म्हणजे कसं तर पहावे आपणासी आपण, याला ते शुद्ध ज्ञान म्हणतात. बघा, दासबोधामध्ये गुरु आणि शिष्यांचं संवाद आहे असा तो ग्रंथ आहे. त्यामुळे मनाला अतिशय सुंदर उपदेश केलेला आहे. जो उपदेश करताना त्यांनी सांगितलं की मनाच्या कशा आपल्या अवस्था आहेत, तर सगळ्यात म्हणजे आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल तर मनाच्या श्लोकाचं खास वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय. आणि ते सांगत असताना त्यांनी सांगितलंय की समजावून सांगताना दासबोधात समर्थ सांगतात की एथ बोल नाही जनासी, हे अवघे आपणास पासी, शिकवावे आपुल्या मनासी क्षणाक्षणा. बघा किती छान सांगितलेलं आहे. शेवटी समर्थ परमार्थ करण्याकरता आपल्याला मनावरतीच जोर देऊन जास्त सांगतात. त्यासाठी काय काय लागतं तर ते सांगतात की पहिली आत्मकृपा लागते, नाही का, नंतर देवकृपा लागते, नंतर तिसरी आहे ती गुरुकृपा लागते आणि चौथी आहे ती ग्रंथकृपा लागते. ग्रंथकृपा म्हणजे जे आतापर्यंत लोक ग्रंथ वाचतायत त्यांच्यावरती ह्या सगळ्या कृपा आहेत आणि ग्रंथकृपा सुद्धा त्यांच्यावर झालेली आहे, म्हणून त्यांना ग्रंथ वाचाविषयी वाटतं. आता इतके लोक आहेत पण त्यांना कित्येक लोकांना वाटतं वाचावं, कित्येक लोक नाही. तर ग्रंथ का, तर ग्रंथाची कृपा व्हावी लागते. ग्रंथ वाचण्यासाठी मन असं उद्दीपित व्हावं लागतं. ह्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्याच्यामध्ये शरीर, मन आणि आत्मा याची त्यांनी चर्चा केलेली आहे. वस्तू तसं पाहता तर त्यांनी आपल्याला कठोर उपनिषदातलं पण समर्थांनी समजून सांगितलेलं आहे की कठोर उपनिषदामध्ये शरीराला रथ म्हटलेला आहे आणि आत्मा हा रथाचा मालक आहे. बघा, नंतर इंद्रिय ही घोडे आहेत, नंतर बुद्धी ही सारथी आहे आणि सारथीच्या हातामध्ये असलेला लगाम तो म्हणजे मन आहे. किती छान कल्पना दिली त्यांनी. वस्तुतः आपल्या जीवनाचे नियमन करणारं आपलं मनच आहे आणि म्हणून सुख दुःख, बाहेरून येणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या मनाच्या वेलीवरच फुलत असतात आणि मनाच्या वेलीवरच त्याचं सगळं व्यवहार चालत असतो. म्हणून मन करारे प्रसन्न असं तुकाराम महाराजांनी जे म्हटले आहे ते सर्वात महत्वाचं आहे की मनाला प्रसन्न ठेवलं पाहिजे. सतत
सगळ्या गोष्टी बाजूला सारून शरीर, मन आणि आत्मा हे अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे मन आहे ते मन हे आपले त्रित्रयी आहे. म्हणून विवेकानंदांनी पण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्यामध्ये येणारा प्रत्येक जो विचार आहे तो विचार तुम्हाला आकार देत असतो आणि त्याप्रमाणे तुमचं मन घडत असतं. समजा आपण एखाद्या मूर्तीकडे एकटक लागून बसलो तर त्या मूर्तीतले सगळे गुण आपल्या जीवनाकडे येऊन त्या विचाराचा आपण होतो, म्हणजे ते मन आपला आकार घेतं. म्हणून मनावरती सगळी आध्यात्मिक प्रक्रिया अवलंबून आहे. म्हणून मनाला सतत सतत सांभाळलं पाहिजे. मन अनेक गोष्टीचा विचार करत असतं, पण जन्माजन्मीचे संस्कार मनावर झालेले असतात. कितीतरी मागचे संस्कार जन्मावर झालेले असतात. वाईटांचे ठसे तसे उमटलेले आहेत. परिस्थितीनुसार मन घडत असतं. म्हणून मनाला उपदेश का केलाय तर भगवंतांनी त्यासाठी सांगितलं की ध्यान, धारणा, तप, साधना या गोष्टींनी मन प्रसन्न होईल. आणि म्हणून मन सर्वश्रेष्ठ आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि रामदासांनी समर्थांनी सांगितलेलं हे जे मनाचे श्लोक आहेत ते सुद्धा त्याच्यातच सर्व आहे. आणि अशा ह्या मनाला उपदेश करणाऱ्या समर्थांना आपण कोटी कोटी नमस्कार करूयात आणि त्यांची आठवण म्हणून आपण मनाचे श्लोक दुसऱ्यांना शिकवूयात, स्वतःही म्हणूयात आणि त्यांना तोच नमस्कार त्यांना पोहोचेल असं म्हणून मी माझं पुष्प हे भगवंत चरणी अर्पण करते आणि सगळ्यांना नमस्कार.